केली, याची बेरीज केली आणि याला डिवायडेड बाय 2 केलं ना तर याचं वजन येणार. या दोन्हींची बेरीज केली आणि डिवायडेड बाय 2 केलं तर याचं वजन येणार आणि या दोन्हींची बेरीज केली डिवायडेड बाय 2 केलं तर याचं मास येणार. असं कोणी सांगितलं? पिरियोडिक टेबल मध्ये आपल्याला हे डोबेर्नियरने सांगितलं. डोबेर्नियर म्हटला की प्रत्येक एलिमेंट जो आहे त्याचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. मग डोबेर्नियरने त्याचे ट्रायड सांगितले आणि ट्रायड मध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली. डोबेर्नियर सायंटिस्टने सगळ्यात पहिल्यांदा क्लासिफिकेशन करण्याची गरज पडली आणि क्लासिफिकेशन करण्याची गरज आहे असं सांगितलं. त्याच्यामध्ये आपल्याला आता 118 एलिमेंट्स पिरियोडिक टेबल मध्ये माहिती, पण 1800 शतकामध्ये आपल्याला फक्त 31च माहिती होते. त्याच्यानंतर 1865 ला किती माहिती झाले? 63 माहिती झाले आणि आता 20व्या शतकामध्ये आपल्याला किती माहिती आहे? 114 पेक्षा जास्त माहिती आहे. म्हणजे आपल्याला इथं काय समजलं की जो पिरियोडिक टेबल आज आपण 118 एलिमेंटचा बघतो, 4 ब्लॉकचा बघतो, 7 पिरियडचा बघतो, तो काय एका दिवसात तयार नाही झाला. गंमत 1800 शतकापासून चालू आहे आणि आजपासून आजपर्यंत आणि उद्यापर्यंत पण त्याच्यामध्ये वेगवेगळे रिव्होल्यूशन रिसर्च होत राहणार.